हाय, आज बोलूया माझ्या थर्ड ट्रायमेस्टर विषयी. 7वा महिना लागल्याबरोबर सगळ्यात आधी आम्ही गावी गेलो, कारण यापुढची सगळी ट्रीटमेंट मला गावी करायची होती. त्यामुळे डॉक्टर तिथे जाऊन शोधणं गरजेचं होतं. तिथे जाऊन ओळखीच्या लोकांकडून सगळ्यात आधी डॉक्टरांची माहिती घेतली. तेव्हा प्रत्येकाचे डॉक्टरांचे एक्सपिरियन्स वेगळे होते, रेफरन्स वेगळे होते. या सगळ्या व्हिजिट्समध्ये अनु बरोबर होता आणि त्याला सगळ्यात जास्त आवडलेल्या मॅडम म्हणजे घुले मॅडम. माझा नवरा लोक खूप छान ओळखू शकतो, त्यामुळे या बाबतीत त्याने घेतलेला डिसिजन म्हणजे मी डोळे बंद करून विश्वास ठेवू शकते. नशिबाने खूप छान मॅडम मला मिळाल्या होत्या, त्यामुळे परत कधी चेंज करायची मला गरज पडली नाही. त्यांनी मला समजून घेतलं आणि माझ्या प्रत्येक क्वेरीला आन्सर केलं, त्यामुळे माझं खूप मोठं टेन्शन हलकं झालं होतं. या ट्रायमेस्टर मध्ये बाळाची हालचाल खूप जास्त जाणवायला लागली होती आणि रात्रीच्या वेळी तर तो अजिबात शांत राहायचा नाही. या ट्रायमेस्टर मध्ये बाळाचं डोकं खालच्या बाजूने मूव्ह होतं, त्यामुळे खाली भयंकर प्रेशर जाणवायला लागतं. त्यामुळे खूप जास्त वेळ उभं राहायला जात नाही. उभं राहिलं तर खाली बसल्यावर खूप त्रास होतो, त्यामुळे परत उभं राहता येत नाही. त्यामुळे काय करू आणि काय नको असा हा ट्रायमेस्टर असतो. चलो बाय.